तुम्हालाही करायचं आहे का? या लुकपासून हा लुक तयार। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही सणावारासाठी, कुठल्याही लग्नासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी आरामात मेकअप करू शकता। हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केलेला आहे, ही हेअरस्टाईल कशी केलेली आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आता कुठल्याही मेकअपची सुरुवात स्किन प्रिपरेशनने होते, म्हणजे मेकअप करण्याच्या आधी स्किन छान प्रिपेअर करणं खूप जास्त गरजेचं असतं। सगळ्यात आधी मी छान असं मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेलं आहे। मी इथे सिटॅफिलचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे। आपली दुसरी स्टेप आहे ती आहे प्रायमर। प्रायमर आपण कशासाठी लावतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते ब्लर आउट करण्याचं काम प्रायमर करतं आणि त्यामुळे आपल्या फाउंडेशनला एक स्मूथ फिनिश येण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे मेकअपच्या आधी छान चेहऱ्यावरती प्रायमर वापरणं महत्त्वाचं आहे। आता आपली तिसरी जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन। इथे PACचं फाउंडेशन यूज करत आहे। माझा शेड आहे 2.5। फाउंडेशन अप्लाय करताना डॉट डॉट करत सगळ्या चेहऱ्यावरती मी फाउंडेशन अप्लाय करून घेणार आहे। चेहऱ्याबरोबर मानेला सुद्धा छान फाउंडेशन मी अप्लाय करून घेणार आहे। फाउंडेशन निवडताना तुमच्या एक्झॅक्टली शेडचंच तुम्ही फाउंडेशन निवडायचं आहे, कारण फाउंडेशन हा आपल्या पूर्ण मेकअपचा बेस असतो। जर आपला बेसच जर चुकला तर आपला मेकअप अजिबात चांगला नाही दिसणार। त्यामुळे फाउंडेशन एक्झॅक्टली तुमच्या स्किन टोन प्रमाणेच असायला हवं। मी आता ब्रशच्या सहाय्याने छान असं फाउंडेशन ब्लेंड करून घेणार आहे। तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा सुद्धा यूज करू शकता, त्याने सुद्धा फाउंडेशन खूप सुंदर ब्लेंड होतं। फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्या। जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल तेवढं तुमचा बेस हा छान फ्लॉलेस दिसण्यासाठी मदत होईल। छान मी माझं फाउंडेशन पूर्णपणे सेट करून घेतलेलं आहे, छान ब्लेंड करून घेतलेलं आहे। आता आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे कन्सिलर। आता नेहमी लक्षात ठेवा, कन्सिलर घेताना तुमच्या फाउंडेशनपेक्षा 1 ते 2 शेड लायटर कन्सिलर तुम्ही घ्यायचं आहे। कन्सिलर आपण कशासाठी यूज करतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जर डार्क स्पॉट असतील तर ते हाईड करण्याचं काम कन्सिलर करतं, किंवा जे एरिया आपल्याला डिफाईन करायचा आहे त्यासाठी आपण कन्सिलर यूज करतो। जसं की नोज एरिया असेल, अंडर आय एरिया असेल, हे जे एरिया आहेत ते डिफाईन करण्याचं काम कन्सिलर करतं। हे जे कन्सिलर असतं ते फाउंडेशनपेक्षा थोडंसं थिक असतं, त्यामुळे एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये कन्सिलर तुम्ही यूज करायचं आहे। आता आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे कॉन्टरिंग। कॉन्टरिंग चेहऱ्याला करणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण की आपल्या चेहऱ्यावरचे जे फीचर्स असतात ते डिफाईन करण्याचं काम कॉन्टर करतं आणि आपल्या चेहऱ्यावरती एक नॅचरल सनकिस देण्याचं कामसुद्धा कॉन्टरिंग करतं। कॉन्टरिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे फीचर्स असतात ते एकदम शार्प दिसण्यासाठी मदत होते। आता कॉन्टरिंग कुठे कुठे करायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही चिकच्या खाली कॉन्टरिंग करू शकता जर तुमचे गाल थोडेसे मोठे असतील, आणि अशा प्रकारे जॉलाईनला तुम्ही कॉन्टरिंग करू शकता जर तुम्हाला तुमची जॉलाईन थोडीशी शार्प दाखवायची असेल, तुमचा फेस छान असा शार्प दाखवायचा असेल तर तुम्ही जॉलाईनला कॉन्टरिंग करू शकता, किंवा तुमचं फोरहेड जर थोडंसं मोठं असेल तर तुम्ही फोरहेडला सुद्धा कॉन्टरिंग करू शकता। जर तुमचं नाक तुम्हाला एकदम सरळ दाखवायचं असेल तर नोजवरती तुम्ही अशा पद्धतीने छान असं कॉन्टरिंग करू शकता। आता मी कॉन्टरिंगसाठी हे PACचंच आयशॅडो पॅलेट आहे ते यूज केलेलं आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे ब्लश। ब्लशमुळे तुमचे गाल खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते। आता मी ब्लश करण्यासाठी PACचं हे ब्लश पॅलेट यूज करणार आहे। खूप सुंदर पॅलेट आहे, तुमच्या चिकला एकदम नॅचरल दाखवण्याचं काम हे पॅलेट करतं। नक्की तुम्ही यूज करून बघा। अशा प्रकारे मी गालावरती ब्लश अप्लाय करून घेतलेला आहे आणि छान असं ब्रशच्या सहाय्याने छान ब्लेंड करून घेतलेलं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्टरिंग केलं त्याच्या एक्झॅक्टली वरती तुम्ही ब्लश अप्लाय करायचा आहे। छान असं दुसऱ्या ब्रशने मी छान ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून नॅचरल इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती येईल। आता पुढची जी स्टेप आहे ते आहे हायलायटर। हायलायटरसाठी मी मास्टर क्रोमचा हायलायटर यूज केलेला आहे आणि अशा प्रकारे हायलायटर अप्लाय करण्यासाठी मी फॅन ब्रशचा वापर केलेला आहे। आता आपण हायलायटर कशासाठी लावतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जे हाय पॉईंट्स असतात ते छान असे ग्लो करण्यासाठी आपण हायलायटर लावतो। जसं की नोज असेल, चिक असेल, जॉलाईनच्या तिथे असेल, किंवा आयब्रोजचे जे बोन्स असतात तिथे जर आपण हायलायटर लावलं आणि आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा लाईट पडते तेव्हा छान आपला चेहरा हा ग्लोईंग दिसण्यासाठी मदत होते। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे आयब्रोज। आता मी छान माझे आयब्रोज फिल करून घेणार आहे, त्यासाठी मी PACचंच हे पॅलेट यूज करणार आहे आणि त्यामधला जो डार्क ब्राऊन कलर आहे तो मी माझ्या आयब्रोजवरती अप्लाय करून घेणार आहे। शक्य तुम्ही बिगनर्स असाल तर आयब्रोज फिल करण्यासाठी तुम्ही पावडर फॉर्ममध्ये ज्या आयब्रो पॅलेट येतात त्या यूज करा। पेन्सिलपेक्षा अशा प्रकारे पावडर फॉर्ममध्ये जर आयब्रो तुम्ही फिल केल्या तर त्यामुळे तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसण्यासाठी मदत होते, पॅची अजिबात दिसत नाहीत। त्यानंतर तुम्ही स्पूनीने छान अशा तुमच्या आयब्रोज सेट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतरची पुढची स्टेप आहे मी छान माझे आयशॅडो करून घेणार आहे। त्यासाठी मी नायकाचं हे आयशॅडो पॅलेट यूज केलेलं आहे। तुमच्याकडे हे आयशॅडो पॅलेट नक्की असायला हवं। यामध्ये सगळे कलर्स असतात। यामधला फेंट ब्राऊन कलर मी माझ्या आय कॉर्नरवरती अप्लाय करून घेणार आहे आणि त्यानंतर हे छान ब्लेंड करून झाल्यानंतर डार्क ब्राऊन कलर माझ्या पूर्ण आईजवरती अप्लाय करून घेणार आहे आणि छान ब्लेंड करून घेणार आहे।
आता यानंतरची स्टेप म्हणजे यामधला जो गोल्डन कलर आहे तो ग्लिटरी कलर आहे, तो माझ्या आयबॉलवरती मी अशा प्रकारे अप्लाय करून घेणार आहे आणि फिंगरच्या सहाय्यानेच अप्लाय करणार आहे, जेणेकरून छान डार्क असे ग्लिटरी आयशॅडो आपले दिसतील. आणि हे छान थोडंसं स्मच करून घेणार आहे, ब्लेंड करून घेणार आहे. काही अवघड नाही, तुम्ही अशा पद्धतीने तुमचे आय शॅडो नक्कीच क्रिएट करू शकता. आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे काजळ. काजळशिवाय आपला मेकअप लुक अजिबात कंप्लीट होत नाही. येथे मी आय एम बोल्डचं नायकाचं काजळ घेतलेलं आहे. खूप सुंदर काजळ आहे, यामध्ये क्वांटिटी खूप जास्त दिली जाते. छान काजळ अप्लाय करून झाल्यानंतर हे काजळ मी छान स्मच करून घेणार आहे ब्रशच्या सहाय्याने. त्यामुळे काय होईल, एक बोल्ड आपला आय लुक क्रिएट होण्यासाठी खूप मदत होईल. छान असं मी संपूर्ण काजळ ब्लेंड करून घेणार आहे आणि त्यानंतर जो डार्क ब्राऊन कलर आहे तो माझ्या काजळाच्या खालच्या बाजूला मी अशा प्रकारे थोडासा स्मच करून घेणार आहे. करून एक स्मोकी आय लुक आपला छान क्रिएट होण्यासाठी मदत होईल आणि आपले डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होईल. याच काजळाने मी वरती ॲज अ आयलायनर म्हणून थोडंसं काजळ अशा प्रकारे लावून घेणार आहे, कारण हे काजळ आपल्याला ब्रशच्या सहाय्याने छान स्मच करायचं आहे. आता मी छान ब्रशच्या सहाय्याने हे काजळ स्मच करून घेणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही आय लुक क्रिएट केला तर तुमचे डोळे खूप मोठे दिसण्यासाठी मदत होते आणि खूप सुंदरसुद्धा दिसतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आय लुक नक्कीच क्रिएट करू शकता. त्यानंतर मी छान असे माझे लॅशेस कर्ल करून घेणार आहे आणि त्यावरती लॅश सेन्सेशनलचा वॉटरप्रूफ मस्कारा यूज करणार आहे. मस्कारा लावल्यामुळे तुमचे डोळे पॉपअप आणि मोठे दिसण्यासाठी मदत होते, त्यामुळे मस्कारा अजिबात स्किप करायचा नाही. वरती आणि खाली छान असा मस्कारा अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता. दुसऱ्या डोळ्यावरती सुद्धा छान असा मी मस्कारा अप्लाय करून घेणार आहे. मी छान असा मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे. आता आपला पूर्ण आय मेकअप हा रेडी झालेला आहे. आता त्यानंतरची पुढची स्टेप आपली राहिलेली आहे ती म्हणजे जे आपले आयब्रोचे बोन्स असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हायलायटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोळे खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारे इनर कॉर्नरमध्ये सुद्धा छान हायलायटर लावून घ्यायचे. आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकच्या सगळ्यात आधी छान असं लिपला लिप लायनर लावून घ्यायचं, जेणेकरून आपली लिपस्टिक ही छान सुंदर दिसण्यासाठी आणि आपले ओठ हे सुंदर दिसण्यासाठी मदत होते. लिप लायनर अप्लाय करून झाल्यानंतर छान मी रेडनीची लिपस्टिक लावणार आहे. खूप सुंदर असा कलर आहे, रेड कलरची ही लिपस्टिक आहे. वॉटरप्रूफ आहे, स्मचप्रूफ आहे, तुम्ही नक्की यूज करू शकता. लिपस्टिक अप्लाय करून झालेले आहे. आता सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे. डन, आपला मेकअप पूर्ण झालेला आहे. आता आपण हेअरस्टाईल करून घेणार आहोत. तुम्ही बघताय खूप फ्लॉलेस आपला मेकअप झालेला आहे. घरच्या घरी अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा मेकअप करू शकता. आता हेअरस्टाईलसाठी सिम्पली मी मधून केसांचं थोडंसं पार्टिशन केलेलं आहे आणि मागच्या बाजूने मी बॅक कोमिंग करून घेणार आहे, जेणेकरून थोडासा पफ आपला क्रिएट होईल. अशा प्रकारे बॅक कोमिंग करून झाल्यानंतर मी मागे छान असं क्लिपच्या सहाय्याने केस सिक्युअर करून घेणार आहे आणि पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते अशा प्रकारे सेक्शन वाईज मी फोल्ड करत मागच्या बाजूला घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी छान पिनअप करून घेणार आहे. खूप सिंपल आहे, तुम्ही घरच्या घरी ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता. साडीवरती, ड्रेसवरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि आंबाडा हेअरस्टाईल जेव्हा आपण करतो तेव्हा पुढच्या बाजूने ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते. हे केस मी मागच्या बाजूला छान पिनेने सिक्युअर करून घेणार आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पुल करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्लॅट हेअरस्टाईल आपली दिसणार नाही. आता मागच्या बाजूने सिंपल मी छान अशी पोनी घालून घेणार आहे. पोनी घालून झाल्यानंतर मी अशा प्रकारे बन यूज करणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बन तुम्ही यूज करू शकता. लहान मोठी साईज, खूप साऱ्या साईजमध्ये बन्स अवेलेबल आहेत. बनवरती मी अशा प्रकारे छान केस पसरून घेणार आहे आणि पुन्हा एकदा रबरच्या सहाय्याने ते सिक्युअर करून घेणार आहे आणि जे उरलेले केस आहेत ते बन भोवते अशा प्रकारे मी गुंडाळून घेणार आहे आणि युपिनच्या सहाय्याने ते सिक्युअर करून घेणार आहे. दुसऱ्या बाजूचे केससुद्धा अशाच पद्धतीने छान सिक्युअर करणार आहे. त्यानंतर छान असा मी आर्टिफिशियल जो गजरा आहे तो या आंबाड्याभोवती गुंडाळून घेणार आहे. तुम्ही ओरिजिनल गजरासुद्धा यूज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.